नमस्कार मंडळी, कशा सगळे आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल। मी वर्षा आयुर्वेद रेसिपीज या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे। तर आत्ताच आमुषी झाली, पोळा झाला, सर्वांच्या घरी पोळ्याचे खूप सारे नारळ फोडले जातात, तर भरपूर नारळ घरामध्ये होते। तर म्हटलं चला याची मस्त अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी। तर आज आपण कोकोनट राईस बनवणार आहोत। एकदम अप्रतिम लागतो, लहान मुलांना तर अगदी उत्कृष्ट पद्धत म्हणजे छान आवडीने खातात। तर बासमती तांदूळ मी 1.5 वाटी भिजत घातलेले आहेत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर 15-20 मिनिटं भिजत घालायचे। त्यातील एक्स्ट्राचं पाणी साईडला काढून टाकायचं, तुम्ही झाडांना घातलं तरी देखील चालेल। एका भांड्यामध्ये मी 3 पट पाणी तापायला ठेवलं होतं। त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे। सैंधा नमक या ठिकाणी मी चवीप्रमाणे टाकून घेत आहे। सैंधा नमक टाकायचं नसल तर तुमच्याकडे नॉर्मल नमक तुम्ही टाकलं देखील चालेल, पण मी म्हणेन नॉर्मल नमक आपलं 30 रुपये किलो असतं, सैंधा नमक 50 रुपये किलो असतं। आणि सैंधा नमक खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात। तर सैंधा नमक नक्की ट्राय करा। डायबिटीज, शुगर, BP हे जे त्रास जर तुमच्या घरामध्ये व्यक्ती नसतील ना, तर कमी व्हायला खूप मदत होते सैंधा नमकनं। आणि आरोहीला मी लहानपणापासून यूज करत होते, तर म्हटलं आता तिला करतोय, म्हणजे तिला लहानपणापासून यूज करत होते, पण आता गेले 1 ते 1.5 वर्ष झालं आम्ही सुद्धा म्हणजे प्रत्येक पदार्थांना मी ते सैंधा नमक वापरत आहे। तर या ठिकाणी गरम मसाले सुद्धा टाकून घ्यायचे, तमालपत्र, विलायची, लवंगा, मिरे आणि स्टारफूल या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। 80% आता आपला भात शिजलेला आहे। आता आपण या ठिकाणी ओला नारळ असतो, सो ते या ठिकाणी मी एक ठेवलेला होता मी। तर तुम्हाला प्रश्न पडतो बऱ्याच वेळेस की फोडायचा कसा, आणि आता शहरामध्ये शक्यतो दगड नसतात, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता नारळाच्या पद्धतीने 3 प्रकारच्या लाईन्स असतात। खूप वेळेस मी हे ट्रिक सांगितलेले आहे आणि पटकन नारळ फोडतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। कोणतेही झंझट नाही, 2 ते 3 फटके मारले की नारळाचे 2 तुकडे होतात। आणि कौन है ये लोग, कहां से आते हैं? बरोबर आपल्याला त्या लाईनवरच मारायचं आहे। प्रत्येकाच्या घरामध्ये उकळी ठोंबा असतो, ठोंब्याच्या सहाय्याने आपल्याला एकदम 1च मिनिटामध्ये आपला नारळ म्हणजे व्यवस्थित फुटला जातो। आता आपला भात शिजलेला होता, नारळसुद्धा आपण फोडून घेतलेला आहे। तर या ठिकाणी एक भांडं खाली ठेवायचं आहे, त्याच्यावर एक चाळण ठेवायचं आहे, चाळणावर आपल्याला हा भात गाळून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं जे मांड आहे ते आपल्याला लहान मुलांना किंवा जर वृद्ध घरात माणसं असतील सो त्यांना ते प्यायला उपयुक्त होईल आणि आपला भातसुद्धा सिल्क होईल। त्याच्यावर प्लेट झाकून ठेवायची आहे, जेणेकरून आपला भात 20% राहिला होता तो वाफलेल। नारळ मी अशा पद्धतीने मिक्सरला ग्राइंड करून घेतलेला आहे, तुम्ही बारक्या किसणीने किसू शकता। या ठिकाणी मातीच्या कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर अर्धा चमचा मोहरी आपल्याला तडतडून चांगली द्यायची आहे। मोहरी तडतडल्याच्या नंतर या ठिकाणी मी हिंग टाकून घेत आहे। हिंग आणि चव एकदम भाताला अप्रतिम लागते। अर्धा चमचा उडदाची डाळ, अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ आणि 1-2 मिरच्या अशा लांब कट करून घेतलेल्या आहेत। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता। मी या ठिकाणी 1च मिरची अर्धी कट करून टाकलेली आहे। कढीपत्त्याची पानं तुम्हाला आवडतील तेवढी टाकायची आहेत आणि छान लागतो, एकदम कोकण टाईप भात लागतो। आणि कोकोनट राईस तर एकदम कढीसोबत तर एकदम अप्रतिम लागतो। डाळ आणि कढीपत्ता चांगला तडतडून भाजून घ्यायचा आहे। भाजल्याच्या नंतर तुम्ही शेंगदाणे यामध्ये टाकायचे आहेत। काजूसुद्धा तुम्ही टाकू शकता, जर तुमच्या लहान मुलांना जर काजू आवडत असेल तर काजूसुद्धा तुम्ही या ठिकाणी या स्टेजमध्ये काजू आणि बेदाणे तुम्ही टाकू शकता। आरोहीला शेंगदाणे जास्त आवडतात म्हणून मी बेदाणे टाकून घेतलेले आहेत। आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्राइंड केलेला जो नारळ होता सो तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे। नॉर्मल थोडंसं नमक टाकून घ्यायचं आहे, कारण की आपण भात शिजतानाच नमक टाकून घेतलेलं होतं, म्हणून जे हे मिश्रण आहे तर त्याला नमक लागेल इथपर्यंत थोडंसं चिमूटभर नमक टाकून आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि 1-10 मिनिटं आपल्याला हे बेदाणे आणि जो नारळाचा किस टाकलेला आहे सो ते परतवून घ्यायचं आहे। आणि 1 मिनिट मी झाकून यावर ठेवत आहे, तोपर्यंत आपला जो भात आहे सो तो मस्त सिल्की झालेला आहे। आता जो आपण भात शिजवून घेतलेला होता तो भात यामध्ये टाकून मस्तपैकी आपल्याला
मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्याच्यानंतर आणखीन आपल्याला 1-2 मिनटं आपल्याला हा भात वाफलवून घ्यायचा आहे। हा भात खायला एकदम मस्त लागतो। मी कढीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असा खाल्ला तर देखील चालतो किंवा कोणत्याही तुमच्या आवडीच्या भाजीसोबत खाऊ शकता। अगदी अप्रतिम लागतो। लहान मुलांना वेगळं काही करून द्यायलाच पाहिजे, कारण की दररोज किंवा खिचडी वरण भात खाऊन मुलं कंटाळतात। तर असा कोकोनट राईस तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा। आणि हो, तुम्हाला जर तुमच्या मुलांना पनीर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पनीरसुद्धा टाकू शकता, म्हणजे ऑप्शनल आहे, पण असा छान लागतो। आणि लास्टला मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर हिरवीगार पांढरा राईस एकदम अप्रतिम लागतो। कॉम्बिनेशन पण एकदम मस्त आहे। आय होप तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज। मला तुमच्या सपोर्टची गरज आहे। तर भेटूया सगळ्यात छान मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये रेसिपी। तोपर्यंत स्वतः मस्त राहा। बाय बाय।